प्रश्न नेहमी पत्नीवरच का? तू घर का सोडलंस? कोणी हे का विचारत नाही, घर कोणामुळे मोडलं? हिमाचल प्रदेश हायकोर्टाचं लेटेस्ट जजमेंट. एका लग्नाची गोष्ट कायद्याच्या दृष्टीने. एका छोट्या डोंगराळ गावात सुजाता आणि राहुल यांचं लग्न झालं होतं. लग्नाच्या सुरुवातीचे काही महिने सर्व शांत व आनंदी गेलं, पण नंतर सर्व बदलायला लागलं. राहुलचं वर्तन हळूहळू कठोर, थंड आणि अनोखं होत गेलं. एके दिवशी सुजाताला समजलं राहुल दुसऱ्या एका स्त्रीबरोबर राहतोय. केवळ राहतच नाही, तर त्या संबंधातून एका मुलीचाही जन्म झाला आहे. पण कुणालाच माहीत नव्हतं, घर सोडलं नव्हतं, तिचा संसार मोडून पडला होता. न्यायालयात सत्य उलगडलं. जेव्हा हा मामला हिमाचल प्रदेश हायकोर्टात पोचला, तेव्हा सत्य स्पष्ट झालं. राहुल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्या नात्यातून 5 मार्च 1996 रोजी एका मुलीचा जन्म झाला होता. न्यायालयाने शांतपणे ठाम आवाजात म्हटलं, पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत राहणं आणि मूल जन्माला आणणं हे केवळ चुकीचं नाही, तर पत्नीवर झालेली मानसिक क्रूरता आहे. आणि त्यामुळे सुजाता दोषी नाही. ती पतीपासून दूर गेली ते स्वसंरक्षणासाठी, आणि म्हणूनच तिला घटस्फोट आणि मेंटेनन्सचा अधिकार आहे. निर्णय. 23 सप्टेंबर 2025 हा दिवस सुजातासाठी नव्या सुरुवातीचा दिवस ठरला. कोर्टाने आदेश दिला, पत्नीला घटस्फोट दिला जाईल, तिच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी. तिला मेंटेनन्स देखील दिला जाईल. ही कथा फक्त तिची नाही. कधीकधी माणूस जखमी होतो नात्यातून, पण आवाज उठवायला घाबरतो. पण न्यायालय म्हणतं, नातं म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, मानाचा सन्मान, विश्वास. नमस्कार. प्रश्न नेहमी पत्नीवरच का? तू घर का सोडलंस? कोणी हे का विचारत नाही, घर कोणामुळे मोडलं? हिमाचल प्रदेश हायकोर्टाचं लेटेस्ट जजमेंट. एका लग्नाची गोष्ट कायद्याच्या दृष्टीने. एका छोट्या डोंगराळ गावात सुजाता आणि राहुल यांचं लग्न झालं होतं. लग्नाच्या सुरुवातीचे काही महिने अतिशय शांत आनंदाचे गेले, पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. राहुलचं वर्तन हळूहळू कठोर, थंड आणि अनोळखी होत गेलं. एके दिवस सुजाताला समजलं राहुल एका दुसऱ्या स्त्रीबरोबर राहत आहे. केवळ राहतच नाही, तर त्या संबंधातून एका मुलीचा जन्म झाला आहे. पण कुणालाच माहीत नव्हतं, घर सोडलं नव्हतं, तिचा संसार मोडून पडला होता. न्यायालयात सत्य उलगडलं. जेव्हा हा मामला हिमाचल प्रदेश हायकोर्टामध्ये पोचला, तेव्हा सत्य स्पष्ट झालं. राहुल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्या नात्यातून 5 मार्च 1996 रोजी एका मुलीचा जन्म झाला होता. न्यायालयाने शांत पण ठाम आवाजात म्हटलं, पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीबरोबर राहणं आणि मुलीला जन्माला घालणं हे केवळ चुकीचं नाही, तर पत्नीवर झालेली मानसिक क्रूरता आहे. आणि त्यामुळे सुजाता दोषी नाही. ती पतीपासून दूर गेली ते स्वसंरक्षणासाठी, आणि म्हणूनच तिला घटस्फोट आणि मेंटेनन्सचा अधिकार आहे. निर्णय. 23 सप्टेंबर 2025 हा दिवस सुजातासाठी नव्या सुरुवातीचा दिवस ठरला. कोर्टाने आदेश दिला, पत्नीला घटस्फोट दिला जाईल, तिच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी. तिला मेंटेनन्स देखील दिला जाईल. ही कथा फक्त तिची नाही. कधीकधी माणूस जखमी होतो नात्यातून, पण आवाज उठवायला घाबरतो. पण न्यायालय म्हणतं, नातं म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, मनाचा सन्मान, विश्वास आणि आदर असणे गरजेचं आहे. कायद्याची शिकवण. जर तुमच्यावर अन्याय होत असेल
तर पुरावे गोळा करा, कायदेशीर सल्ला घ्या, स्वतःचा सन्मान जपा. कारण कायदा फक्त निर्णय देत नाही, तो न्याय देतो. सत्य मनात ठेवू नका, ते न्यायालयात निडरपणे मांडा. न्याय नेहमी देरीने येतो, पण नक्की येतो. तुमचा कायदा, तुमचे हक्क, सरळ सोप्या भाषेत. नमस्कार.